नमस्कार. चला आज एका अशा कथेबद्दल बोलूया जी आजच्या ऑनलाईन जगाचं अगदी खरंखुरं चित्र आपल्यासमोर ठेवते. ही गोष्ट आहे एका व्लॉगरची जिची स्वप्न खूप मोठी आहेत, पण ती पूर्ण करण्याचा तिचा मार्ग तो मात्र आपल्याला विचार करायला लावणारा आहे. तर ही आहे आपल्या गोष्टीतली हिरोईन इंदुमती, एक नवी नवरी जी एका नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. पण सासरी पहिलं पाऊल ठेवल्या ठेवल्या तिने घरापेक्षा आधी आपला कॅमेरा सुरू केला. तिच्यासाठी तिचं नवं आयुष्य म्हणजे तिच्या प्रेक्षकांसाठीचा कंटेंट होता आणि ही आहे तिच्या प्रवासाची सुरुवात. ओके, तर मग बघूया तरी नक्की कसली दुनिया तयार करायची होती इंदुमतीला. एक अशी दुनिया जी फक्त कॅमेरासाठी होती, एकदम परफेक्ट, चकचकीत. बघा, तिचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. तिला तिचा व्लॉगिंग गुरु गौरव खन्ना याच्यासारखं बनायचं होतं. म्हणजे नुसतं प्रसिद्ध नाही तर लाखो फॉलोअर्स, मोठा बंगला, महागडी गाडी, सगळं काही हवं होतं. एक मॉडर्न आणि परफेक्ट लाईफ जे ती लोकांना दाखवू शकेल. आणि तिने सुरुवात केली ती पहिल्याच व्लॉगने. सासरी पाय ठेवताच तिने कॅमेरा फिरवला आणि आपल्या नवीन कुटुंबाची आणि घराची ओळख करून दिली. पण कशी? सगळं कसं एकदम परफेक्ट, आनंदी आहे असंच चित्र तिने उभं केलं. जणू काही सगळं आधीच ठरलेलं होतं. पण हे जे परफेक्ट जग ती दाखवत होती ते खरं होतं का? नाही. आणि इथेच तर खरी गंमत सुरू होते, जेव्हा तिची ही कॅमेरासाठीची दुनिया आणि खरं आयुष्य एकमेकांसमोर येतात. तिच्या या परफेक्ट ब्लॉगसाठी काय काय नाही केलं तिनं. नणंदेला म्हणाली, ही पारंपरिक साडी नको, मॉडर्न ड्रेस घाल. घरी समारंभ होता तर पाहुण्यांनाच म्हणाली, असे काय कपडे घातलेत, कॅमेऱ्यात चांगले दिसायला हवेत, बदलून या. इतकंच नाही तर घरातली स्टीलची भांडी तिला जुनाट वाटू लागली आणि तिनं चक्क चायनीज आणि इटालियन भांडी मागवली. घराबाहेरची घरं आणि गाड्या जुनाट दिसतात म्हणून तर तिने बाहेर शूटिंग करणंच बंद केलं. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्ट ती तिच्या ऑनलाईन प्रतिमेनुसार बदलत होती. इतकं सगळं करून काय झालं असेल? काहीच नाही. तिचे फॉलोअर्स काही केल्या वाढेनात. का? कारण लोकांना तिच्या त्या चकचकीत बनावट दुनियेत काहीच खरं वाटत नव्हतं. ते कनेक्टच करू शकत नव्हते. आणि मग गोष्टीत एक असा टर्निंग पॉइंट येतो जिथे इंदुमतीचा सामना होतो थेट तिच्या आदर्श व्यक्तीशीच. ज्याच्यासारखं बनण्यासाठी हा सगळा खटाटोप चालला होता, तोच आता तिच्या समोर उभा होता. आता विचार करा, तिचा गुरु गौरव खन्ना तिच्या घरी येणार होता. मग काय, इंदुमतीने तर स्वागताची कमालच केली. दारात रेड कार्पेट, जेवणासाठी तीच महागडी इटालियन आणि चायनीज भांडी, सगळं काही त्याला इम्प्रेस करण्यासाठी. तिला वाटलं मोठा स्टार आहे, मग स्वागतही तसंच दणक्यात हवं. पण इतका थाटमाट पाहूनही गौरव खन्ना अजिबात इम्प्रेस झाला नाही. असं का झालं असेल? हाच तर या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. गौरव खन्नाने तिला आरसाच दाखवला. तो म्हणाला, तुमचं सगळंच बनावट वाटतंय, म्हणूनच लोक तुमच्याशी जुळू शकत नाहीत. एका वाक्यात त्याने तिच्या समस्येच्या मुळावरच घाव घातला. त्यानं तिला एक खूप सोपी पण महत्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, लोक आपल्या यशापेक्षा आपल्या प्रवासाशी जास्त जोडले जातात. आपण आपल्या मुळांशी, आपल्या संस्कृतीशी जितके खरे राहू तितकेच लोक आपल्या जवळ येतात. दिखावा करून मनं जिंकता येत नाहीत. गौरवचे ते शब्द म्हणजे इंदुमतीसाठी जणू एक नवा धडा होता. आणि इथूनच तिच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होणार होती. प्रामाणिकपणाच्या ताकदीला ओळखण्याची सुरुवात. आणि तिला तिची चूक कळली अगदी क्षणात. तिच्या डोळ्यासमोरून जणू एक पडदाच दूर झाला. तिला समजलं की ती प्रसिद्धीच्या मागे धावताना स्वतःलाच हरवून बसली होती. आणि मग तिने जे केलं ते खरंच खूप महत्वाचं होतं. तिने त्या सगळ्या महागड्या दिखाऊ प्लेट्स बाजूला सारल्या आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे केळीच्या पानावर पारंपरिक दक्षिण भारतीय जेवण वाढलं. हा फक्त जेवण वाढण्याचा प्रकार नव्हता, तर दिखाव्याला नाकारून सत्याला स्वीकारण्याचा एक मोठा निर्णय होता. तर बघा तिच्या व्लॉगिंगमध्ये किती मोठा बदल झाला. जिथे आधी फक्त बनावट व्हिडिओ आणि अभिनय होता, तिथे आता खरं आयुष्य दिसू लागलं. इटालियन प्लेट्सची जागा केळीच्या पानाने घेतली आणि आधुनिक कपड्यांऐवजी पारंपरिक संस्कृती दिसू लागली. आता ती व्ह्यूजच्या मागे नाही तर लोकांशी जोडली जाण्याच्या मागे होती. आणि मग काय, चमत्कार झाला. जेव्हापासून तिनं आपलं खरं अस्सल रूप लोकांसमोर ठेवायला सुरुवात केली, तेव्हा लोक तिच्याशी खऱ्या अर्थाने जोडले गेले. जे यश तिला दिखावा करून मिळालं नाही, ते तिला तिच्या प्रामाणिकपणाने मिळवून दिलं. इंदुमतीची ही गोष्ट फक्त एका व्लॉगरची नाही, तर आजच्या आपल्या सगळ्यांची आहे. आजकाल सोशल मीडियावर जिथे प्रत्येक गोष्ट फिल्टर करून दाखवली जाते, तिथे खरं असणं म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावणारा आहे.